नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहे. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा सबस्क्राईब करायचं याआधी राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 19. गेल्या काही वर्षापासून श्रीमती ही श्रीकांत देशपांडे यांची अत्यंत कार्यक्षम अशी पर्सनल सेक्रेटरी बनलेली होती. भारतातील आणि भारताबाहेरील कॉर्पोरेट जगतात श्रीकांतच नाव सर्वतोमुखी झालेलं होतं. ऑफिसात त्याची प्रिया नावाची सेक्रेटरी होतीच, पण त्याला घरातही एका स्मार्ट, विश्वासू आणि मूलभूत जबाबदाऱ्या पेलू शकणाऱ्या आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे बुद्धिमान व आज्ञाधारक अशा सेक्रेटरीची गरज होती. श्रीमती बुद्धिमान होती. ती मदतीला सतत तयार असे. तिची समज व बुद्धीची झेप अनन्यसाधारण होती. त्यामुळे श्रीकांतच्या पाठीशी तिचा भक्कम आधार होता. श्रीकांतच्या कामाचा आवाका व त्याची कठोर परिश्रम करण्याची क्षमता याविषयी तिला नितांत आदर होता. त्याला मदत करणं ही तिला आपली नैतिक जबाबदारी वाटायची. आता तिच्यावर आणखी एक जबाबदारी येऊन पडली होती. श्रीकांतचे ऑफिशियल पाहुणे आणि इतर मित्र परिवार यांचं आगत स्वागत करण्याचं मोठं काम आता तिच्याकडे आलं होतं. त्याचप्रमाणे त्याचा सर्व ऑफिशियल पत्रव्यवहार तीच सांभाळत असे. सगळ्या पत्रांमधला मजकूर तिनेच लिहिलेला असे. श्रीकांत फक्त नंतर त्यावर एक नजर टाकून स्वाक्षरी करत असे. तिने कम्प्युटर शिकून घेतलेला होता. इंटरनेट आणि ईमेल वापरण्याची सुद्धा तिला आता सवय झाली होती. अलीकडे गंगाक्का वारंवार मुंबईला येऊ लागली होती. ती नेहमी विमानानेच ये जा करायची. आपल्या मुलाच्या आर्थिक सुबत्तेमुळे तिचा स्वभाव अधिकच आडत्तेखोर बनला होता. ती दिवसभर बाल्कनीत बसून राहायची आणि श्रीमतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायची. आपल्या मुलाचं दुर्दैव म्हणून केवळ त्याचं या श्रीमतीशी लग्न झालं असं तिला वाटायचं. एक दिवस अचानक श्रीकांतसाठी रवी पाटीलचं पत्र आलं. त्या पत्रामुळे श्रीमतीचं मन एकदम भूतकाळात गेलं. तिला हुबळीचे ते दिवस आठवले. पूर्वी ते सगळे एकमेकांचे किती जिवलग मित्र होते. पण आता मात्र प्रत्येकजण आपापल्या स्वतंत्र जगात राहत होता. मल्लेशचं लग्न होऊन त्याला 2 मुली होत्या. आपल्या वडिलांचं तेलाचं दुकान आता तोच सांभाळत होता. त्याने भरपूर काळा पैसा जमा केला होता. तो आपल्या पत्नीबरोबर वर्ल्ड टूरला गेला होता. परत येताना आपल्या पत्नीसह श्रीकांत आणि श्रीमतीकडे राहिला होता. तेव्हा त्यांनी रात्रभर जागून भरपूर गप्पा मारल्या होत्या. पूर्वी मुलांच्या आणि मुलींच्या गटात कसं शत्रुत्व होतं याच्या आठवणीने त्यांना हसू फुटलं होतं. मल्लेश हसून म्हणाला होता, मला आता 2 मुली आहेत, त्यामुळे मी आता मुलींच्या टीममध्ये आहे. श्रीमतीच्या एक गोष्ट लक्षात आली. मल्लेश आणि श्रीकांत एकमेकांचे जिगरी दोस्त होते. पण आता मात्र श्रीकांत आपल्या त्या जुन्या मित्राशी दिलखुलासपणे बोलत नव्हता. त्याने एकही खासगी गोष्ट त्याला मनमोकळेपणाने सांगितली नव्हती. बोलण्याचं काम सर्व वेळ श्रीमतीच करत होती. रवीशी मात्र बरेच दिवसात काही कॉन्टॅक्ट नव्हता. तो काही काळ अमेरिकेत होता. हुबळीत त्याचे वडील त्याच्या अमेरिकेतल्या पगाराविषयी केवढ्या बडाया मारत. त्याला डॉलरमध्ये मिळणाऱ्या पगाराचा आकडा रुपयात किती होतो हे आवर्जून सर्वांना कसं सांगत याची श्रीमतीला आठवण झाली. त्याने पत्रात म्हटलं होतं, प्रिय श्रीकांत, मी याआधी शेवटचं तुला कधी लिहिलं होतं तेच आता मला आठवत नाहीये. अर्थात आपल्यात ही जी दरी पडली आहे ती मात्र हेतुपुरस्सर नसून आपल्या दोघांच्या राहण्याची ठिकाणे इतकी दूर असल्यामुळेच पडली आहे. माझे वडील कधी कधी तू केवढी प्रगती केली आहेस याविषयी पत्रातून मला लिहित असतात. मध्ये एकदा टीव्हीवर CNN वाहिनीवर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या एका कार्यक्रमात मी तुला पाहिलं होतं. मला इतका आनंद झाला त्यावेळी. तू दिसायला अजूनही पूर्वीसारखाच आहेस रे. विशेष बदलला नाहीस. पण आयुष्यात केवढी मोठी उत्तुंग झेप घेतली आहेस तू. थर्ड वर्ल्ड मधल्या कम्प्युटर इंडस्ट्रीवर तू जे काही भाषण केलंस ते फार छान वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तू इतकं अधिकारवाणीनं बोललास की तुझं भाषण फारच परिणामकारी झालं. आपण ज्या दिवशी IIT सोडून निघालो होतो तेव्हा ट्रेनमध्ये तू माझ्याशी जे बोलला होतास त्याची मला आठवण झाली. श्रीकांत, आयुष्यात तुझ्या इतकी जबरदस्त कामगिरी करून दाखवणारी माणसं फार कमी असतात. तू जे काही स्वप्न बघितलं होतंस ते साकार करून दाखवलंस.
मी तुझ्या यशाविषयी वाचलं की मला मनापासून आनंद होतो. पण तुझ्या या यशात भागीदार असलेल्या तुझ्या त्या दुसऱ्या हातांची पण आठवण होते. तिने तुझ्यापाशी कोणत्याही प्रकारची मागणी न करता शांतपणे, धीराने तुझी आयुष्यात साथ सोबत केली आहे. श्रीकांत, आज तू जिथे जाऊन पोहोचला आहेस, तो तिच्याशिवाय पोहोचू शकला नसतास. आता थोडं माझ्याविषयी लिहितो. अर्थात व्यावहारिक दृष्टीने पाहता त्याला यश वगैरे म्हणता येणारही नाही. कदाचित तुला आठवत असेल, माझ्या IITच्या दिवसात सायकॉलॉजी याविषयी मी खूप वाचायचो. अमेरिकेत आल्यानंतर मी इंजिनिअरिंगपेक्षा सायकॉलॉजीचाच अधिक अभ्यास केला. आपल्या देशात मुलांचं भवितव्य काय असावं हे आई वडीलच ठरवत असतात. त्याचं कारण कदाचित आपल्या देशातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती हे असावं. आपल्या मुलाने जर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग शाखा निवडली नाही, तर त्याचा या जगात निभावच लागू शकणार नाही असं त्यांना वाटतं. त्या मुलाच्या मनात काय आहे याची पर्वा कुणीच करत नाही. इकडे आल्यावर एक गोष्ट मला कळून चुकली. मला इंजिनिअरिंगपेक्षा सायकॉलॉजी विषयात कितीतरी जास्त रस होता. मग मी माझं क्षेत्र बदललं, विषय बदलला. माझ्या या निर्णयामुळे माझे वडील संतप्त झाले. माझं डोकं फिरलं आहे असं त्यांना वाटलं. माझ्या बहिणींना पण माझा निर्णय मुळीच आवडला नाही. त्या मला सारख्या पत्र पाठवून हा निर्णय बदलण्याचा सल्ला द्यायच्या. परंतु मी ज्या देशात आलो होतो, तिथे अशा तऱ्हेच्या दडपणाला कोणीच भीक घालत नाही. त्यामुळेच मीही मला हवं तसंच वागलो. मी PhD पूर्ण केली असून इथे सायकॉलॉजीचा प्रोफेसर म्हणून काम करतो. या देशात व्यक्ती स्वातंत्र्याला इतकं अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळेच की काय, पण व्यक्तीवर समाजाची बंधने फारच क्षीण आहेत. त्यामुळेच अनेक मनोवैज्ञानिक प्रश्न येथे उपस्थित झालेले दिसतात. खरं तर मला भारतात परत यायला आवडेल, पण तिथे मला पाहिजे तशी नोकरी मिळू शकणार नाही. तुला हे माझं पत्र मिळेल अशी मला आशा वाटते, कारण मला तुझा पत्ता कम्प्युटर वर्ड मॅगझिनमधून मिळाला. पत्राला नक्की उत्तर दे. माझ्या मनात जेव्हा श्रीमतीचा विचार येतो, तेव्हा मला तिचं खरोखर कौतुक वाटल्या वाचून राहत नाही. किती सुस्पष्ट कल्पना होत्या तिच्या. 10वीच्या बोर्डात पहिला नंबर येऊन सुद्धा तिने आर्ट्सला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आपण तिला किती हसलो होतो, आठवतं? आता विचार केला की वाटतं आपल्यामध्ये सर्वात बुद्धिमान तीच होती. आपल्याला कशाची आवड, आपला मानसिक कल कुणीकडे आहे याची तिला पूर्ण कल्पना होती आणि तिने तेच करून दाखवलं. श्रीकांत, अशी सहधर्मचारिणी तुला मिळणं हे तुझं खरोखर फार मोठं भाग्य. आपल्या इतर मित्रांविषयी काय वार्ता? अँथनी मर्चंट नेव्हीत आहे. 2 वर्षापूर्वी मला भेटला होता तो. वासुदेव शेनॉयने इंजिनिअरिंग सोडून दिलं आणि तो IAS झाला. दिल्लीला असतो. तू अमेरिकेला बरेचदा येत असतोस असं ऐकलं. पुढच्या वेळी तू इकडे आलास की प्लीज मला फोन कर. मी जेव्हा भारतात येईन तेव्हा तुझी आणि श्रीमतीची भेट घेण्याची खूप इच्छा आहे. माझ्यातर्फे तिला हॅलो म्हण. तुझा मित्र रवी. रवीचं पत्र वाचून श्रीमती मनातून जरा अस्वस्थ झाली. गेल्या काही दिवसात तिने स्वतःविषयीचा आत्मविश्वास इतका गमावलेला होता की रवीने पत्रात आपल्याला इतकं चांगलं म्हटलंय, इतकं गुणवर्णन केलंय, हे खरं आहे की नाही अशीच तिला शंका येत होती. रवीने पत्रात म्हटल्याप्रमाणे आपल्या कल्पना जर इतक्या सुस्पष्ट असतील, तर मग आत्ता आपण इतक्या अस्वस्थ का आहोत हेच तिला समजत नव्हतं. श्रीकांतने रवीचं पत्र वाचावं म्हणून ते तिने मुद्दाम जेवणाच्या टेबलवर त्याला दिसेल असं ठेवलं. रवीने आपल्याविषयी किती चांगलं लिहिलंय ते आपणच श्रीकांतला मोठ्यांदा वाचून दाखवावं असं मनाच्या कोपऱ्यातून तिला कुठंतरी वाटत होतं. श्रीकांतने त्याबद्दल आपलं कौतुक करावं ही पण इच्छा कुठेतरी होतीच. पण श्रीकांतने ते पत्र वाचलं आणि त्यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य न करता तो म्हणाला, हे बघ, त्याचा पत्ता आणि फोन नंबर माझ्या पर्सनल डायरीत नोंदवून ठेव आणि कम्प्युटरवरही घाल. एवढं बोलून श्रीकांत निघून गेला. श्रीमती मनातून निराश होऊन एकटीच बसून राहिली. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.